आता पालीनंतर आपला नेक्स्ट जो स्टॉप असणार ना तो असणार आहे आपला साखरपा. इथून बरोबर 20 किलोमीटर आहे. संपला विषय. कसला खतरनाक आहे. बघताय ना रात्रीपासून मुसळधार चालू आहे. आता सध्या मी आहे रत्नागिरीला. रत्नागिरी एस स्टँड पाहताय माझ्या पाठीमागे. आणि खरं तर जायचं होतं पुण्याला. काल रात्री म्हणजे काल संध्याकाळी 6 वाजता मी तुतारी एक्सप्रेसने पनवेलसाठी तिकीट काढलं होतं. तर झाला असा सीन. आडवली म्हणून स्टेशन होतं. आडवलीपर्यंत ट्रेन आली. त्याच्यानंतर रात्री 12 नंतर ट्रेन काय हल्ली नाही. अजून पण ट्रेन तिथंच होती. मग नाईलाजाने तिथून कसं तरी बाहेर येऊन रस्त्यावरून रिक्षा केली. रिक्षा लांजाला आलो. लांजावरून एक लोकल एस टीने आत्ता मी सध्या आलो आहे रत्नागिरी एस स्टँडला. आता इथं विचारलं पुण्यासाठी गाडी आहे का, तर ते बोलले 11 वाजतासाठी आहे. गर्दी एवढी बघून म्हणलं रिझर्वेशन करावं, जागा भेटेल की नाही. मागं गेलो तर रिझर्वेशनवाले ते दादा होते, ते बोलले की गॅरंटी नाही गाडीची, त्यामुळे रिझर्वेशन देऊ शकत नाही. त्यामुळे मला माहीत नाही हा व्हिडिओ येईल का नाही. व्हिडिओ जर आला म्हणजे गाडी भेटेल. तर बघूयात आता काय होतंय. आतापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. नोटिफिकेशनची बेल दाबली नसेल तर जरूर जावा. पावसाचा आनंद घ्या. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी आज आणि उद्या अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे. आणि असं वाटतं येऊन फसलो की काय इकडं. पण ठीक आहे, बघू आता. देवाच्या कृपेने गाडी भेटली पाहिजे आणि प्रवास व्यवस्थित झाला पाहिजे आपला. एस टी स्टँडवर प्रवाशांची गर्दी बघा. आपण जास्त करून प्रवासी हे मुंबईला जाणार आहेत. मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचे अक्षरशः हाल चालू आहेत. कारण खेडच्या इकडे सुद्धा पाणी साचले. तिकडे पण रस्ता बंद झाला होता. नदीला पूर आला होता त्यामुळे. आणि जसं मी म्हणलो तो पावसाचा जोर आहे ना, पुन्हा एकदा आपण बघता तुफान पाऊस बरसतोय. आणि गाडी लागलेली आहे मंडळी. समोर आपण पाहताय रत्नागिरी स्वारगेट कोल्हापूर मार्गे. आणि त्याच्याबरोबर आहे ना एक BS6 पण लागली होती. तर ही आपली जुनी एस टी आहे. नवीन एस टी सुद्धा लागली. पाऊस बघा कसला जबरदस्त आहे. ही बघा ही एस टी पण आपली लागली आहे रत्नागिरी पिंपरी चिंचवड. ही चिपळूण मार्गे आहे, पण ह्याच्यामध्ये जागा नाही बसायला. तर ठीक आहे, अतुलने पुढे जागा धरून ठेवली आहे. तर जाऊयात. माईकमध्ये पाणी नाही गेलं पाहिजे. पाऊस एवढा जोरात बरसतोय ना, अक्षरशः आतमध्ये जायला सुद्धा येत नाही. पुढे बघा अतुल बसलाय समोर. तर रेडी व्हा मग पुन्हा एकदा अतिमुसळधार पावसातल्या प्रवासासाठी. आपली सीट बघा एक नंबर आहे. पुढे टायर आहे. इकडे अतुल भाऊ आहे, ड्रायव्हर दादा तिकडे मागे आहे. शेजारी मी आपल्याला दाखवली ना ती पिंपरी चिंचवड मार्गे होती रत्नागिरी. तिचा जो मार्ग होता तो कुंभारली घाट मार्गे वाया कराड. तर तो आपण ज्यावेळेस व्हिडिओ केला होता दापोली बेळगाव त्यावेळेस तो कव्हर झाला होता. आंबा घाट अजून झालेला नाही. तर या बसने आज आपण प्रवास करूया. आंबा घाट कव्हर करू. पाऊस असा आहे तर नाही वाटत एवढा क्लिअरली घाट एन्जॉय करायला मिळेल. पण मी दाखवू आपण जे काय दिसेल ते. प्रवास करणं महत्त्वाचं आहे आणि आपल्याला दाखवणं महत्त्वाचं आहे. आपल्याला हे जे एफर्ट्स आवडत असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायला विसरू नका. चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर बोला गणपती बाप्पा मोरया. आपला प्रवास सुखाचा राहो. पाऊस जोरात आहे आणि अशा करूयात आपला प्रवास असाच चांगला होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचा जो प्रवास आहे ना आपला तो 366 किलोमीटरचा असणार आहे. इथून आपण पहिल्यांदा जाणार आहोत कोल्हापूरला आंबेघाट मार्गे आणि मग कराड सातारा परत आपण स्वारगेटपर्यंतचा प्रवास करणार आहोत. तर आता किती वाजले? 11:15 झालेत. बरोबर 11:15ला निघली आहे गाडी. कसलं साचलंय पाणी जबरदस्त. रस्त्यांची हालत तर दयनीय आहे. पावसात अक्षरशः मुंबई गोवा हायवे तर आम्ही मगाशी लांजावरून आलो रत्नागिरीपर्यंत. तर हालत खूपच खस्ता आहे. इकडे बघा आपण. तर प्रवास आपला चालू झालाय आणि तिकीट सुद्धा काढलंय. ते एंड टू एंड आपण पाहताय 1060 रुपये दोघा जणांचं.
म्हणजे 530 रुपये एकाचं तिकीट. पाऊस बघा आता रत्नागिरीतलं थोडं 4-5 किलोमीटर बाहेर आलं असेल. रस्त्याची अवस्था बघा तुम्ही. इकडे या साईडला बघा आता इकडे समोर नदी आहे की ओढा आहे काय भांग पत्ता लागत नाही. भाई मी तर एक रेकमेंड करेल तर तुम्ही जर मुंबईहून पुण्याहून फिरायला वगैरे येत असाल रत्नागिरी सिंधुदुर्ग पुढचे 15 ते 20 दिवस विचार सुद्धा करू नका. रस्ता कुठला आहे आणि पाणी साठलंय कुठं काही समजायला मार्ग नाहीये. पावसामध्ये मुंबई गोवा हायवेची अवस्था आपण आपल्या डोळ्यानेच बघा. साडे 12 झालेत. आता आपण पोहोचलोय पालीला. गर्दी बघा आणि बस स्टँड आहे ना या साईडला आहे. लोक बघायची पळत येतात. बस स्टँड बघा इकडे. पाऊस थांबायचं काय नाव घेत नाहीये. अर्धा तास झाला आपण प्रवास करतोय. जबरदस्त पाऊस होता. रत्नागिरी ते पाली जबरदस्त. पाली तालुका आहे रत्नागिरी जिल्ह्यातला. आता याच्यानंतर जे मुख्य बस स्थानक असणार आहे ते येणार आहे साखरपा. बरोबर 20 किलोमीटर आहे तो. आणि त्याच्यानंतर मग आंबा घाट सुरू होणार आहे. म्हणजे हा जो प्रवास आहे ना आपला पावसाळी प्रवास तर आहेच पण त्याच्याबरोबर आंबा घाटसुद्धा या प्रवासाचं मुख्य आकर्षण असणार आहे. ते साखरपा झाल्यानंतर आणि मग आंबा घाट सुरू होईल.
साखरपा गाव आता येते, चाललो आहे एस टी स्टँडकडे. आणि आहे ना समोर पाहतोय आपण वडापाव. आता आम्ही रत्नागिरी स्टँडवरूनच वडापाव घेतले होते. गर्दी एवढी होती ना, चान्सच भेटला नाही. आता गाडी आपली आंबाघाट संपल्यानंतर वरती मलकापूरला थांबणार आहे जेवायला. टाईम आहे अजून, तोपर्यंत आता वडापाव हे ॲडजस्ट करायचं आपल्याला. गाव बघा किती भारी. एक नंबर. पावसात वडापाव म्हणजे त्याची मजा वेगळीच आहे. थोडासा थंड झाला फक्त. साखरपा आलाय आता. जसं मी आपल्याला सांगितलं, साखरपामध्ये आपण एंट्री केली. तर साखरपा हे तर संगमेश्वर तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्हा. आणि याच्यानंतर आता 1 तासाच्या अंतरात आपला आंबाघाट येणार आहे. साखरपानंतर आता आंबा घाटाला सुरुवात झालेली आहे. निसर्गाचं हे सौंदर्य पाहण्यासाठीच आपण हा प्रवास करत आहोत. खरं तर सांगायचं झालं, ज्यावेळेस रत्नागिरीनं निघलो मुसळधार पाऊस होता. पावसाला पूर्णपणे इकडं विश्रांती मिळालेली आहे. आणि खऱ्या अर्थाने आपल्याला जे आंबा घाटाचं सौंदर्य पाहायला मिळणार आहे ना आता, ते आपण वर्णन नाही करू शकणार. कारण की पाऊस जर जास्त असता तर आपल्याला जास्त दाखवता नसतं आलं व्यवस्थित. पण आता हे सौंदर्य आपल्याला एकदम व्यवस्थित प्रकारे दाखवता येणार आहे. धबधबे बघा, छोटे छोटे धबधबे किती सुंदर दिसतात. आणि हा धबधबा बघा. बघा.
मोठमोठे ट्रक घाटातनं वरती चढतात किंवा खाली उतरतात असे सर्रास येत असतात. त्यामुळे अनुभवी चालक असणं ते तितकंच गरजेचं असतं. आणि MSRTCमध्ये या गोष्टीची आपल्याला चिंता भासत नाही, कारण की आपल्या MSRTCमध्ये जे काही चालक असतात ते त्यांना पूर्ण प्रशिक्षण देऊनच त्यांना कामावर घेतलं जातं. कसला खतरनाक आहे हा. त्याला असली गाड्या चालल्यावर घाटात ना काय व्हायचं. थोडं सांभाळून गाडी चालवा. आता कोल्हापूर चालू होणार आहे, हे झालं ते आमचं. तसं तुम्ही घाट उतरला की जाता कोल्हापूर आपल्याला लागते. किती वेळ लागला आपल्याला कोल्हापूरला? आणि अशा तऱ्हेने आंबा घाट संपलेला आहे. आपल्याला आंबा घाट कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा. आणि आता आंबा घाट संपल्यानंतर आंबा हे गाव विलेज आले. तीन वाजून 7 मिनिटं झाले तर आपण पोचलोय मलकापूरला, जे येतं कोल्हापूर जिल्ह्यात. माझ्या पाठीमागे आपण पाहताय ही एक बस आहे. आणि आपली जी बस आहे ना, त्या बसचा थोडासा टेक्निकल इश्यू झाला आहे, त्यामुळे ते चाललेत आतमध्ये रिपेअरिंगला. तर आणि इथंच आपला जो जेवणाचा ब्रेक आहे ना दुपारचा, तो इथंच होणार आहे. आता हॉटेलला वगैरे काय थांबणार नाही. आतमध्ये इथं कॅन्टीन आहे बस स्टँडमध्ये, तर कॅन्टीनमध्येच काहीतरी खावं लागेल. मगाशी वडापाव खाल्ले होते ना, भूक तर नाही जास्त, बघू थोडंफार काहीतरी खाईल. आपली बस चालली आहे बघा, तर चला खाऊन घेऊ आता काहीतरी. तर आपला एस टी स्टँड पाहत आहे आणि त्याच्या आतमध्येच मी जसं सांगितलं आपल्याला कॅन्टीन आहे. तर भाऊनी चिकन थाळी घेतली आहे, त्याच्यामध्ये आहे राईस, आपलं कांदा टोमॅटो, रस्सा एक्स्ट्रा, भाजी, चपाती. आणि मी फक्त घेतली चपाती चिकन रस्सा, म्हणजे राईस काय घेतलं नाही कारण भूक नव्हती तेवढी. तर टेस्ट करून सांगतो कसं आहे तुम्हाला. आणि इथं ऑप्शन्स पण नाही बरं का, आजूबाजूला हॉटेल आहेत ना, नाही आहेत. त्यामुळे आता तुमच्याकडे एकच पर्याय आहे. एकच पर्याय आहे, त्यामुळे लिमिटेड ऑप्शन्स आहेत. ठीक आहे.
म्हणजे खाऊ शकतो आपण नाही का. थोडंसं तेल एक्स्ट्रा वाटतं मला, पण आता तेवढं चालतंच. पटकन संपून घेतो कारण ड्रायव्हर दादा कंडक्टर दादा आले. ते गाडीचं छोटंसं काम होतं ते झालं आहे, त्यामुळे आता आपण पण संपून घेऊया. ते गाडी बघा कुठून आली आहे, स्वामी समर्थांच्या दरबारातनं, अक्कलकोट रत्नागिरी. एक नंबर रूट आहे. चला आता डायरेक्ट कोल्हापूर, विषय संपला. साडेपाच वाजले आत्ता. आकाश बघून वाटतंय का सकाळी अति मुसळधार पाऊस पडत होता रत्नागिरीमध्ये, आणि बरोबर 6:15 तासानंतर आपण पोहोचलोय कोल्हापूरला, नादखुळा कोल्हापूरला. आणि एकदम इकडं वातावरण एकदम असं चेंज आहे की तुम्ही विचार पण करू शकत नाही. म्हणजे सकाळी मुसळधार पाऊस आणि इथं काहीच नाही, सूर्यप्रकाश. आता प्रॉब्लेम असा झाला माहिती का, आपली ST होती या साईडला मागं, तर ST मध्ये थोडा बिघाड झाला आहे. आपण मलकापूरला होतो त्यावेळेसच मी सांगितलं होतं, गाडी आतमध्ये नेली होती, पण गाडीचं काय व्यवस्थित रिपेअरिंग झालं नाही. त्यामुळे आता ही गाडी इथंच राहणार आहे, आम्हाला चेंज करून देणार दुसरी गाडी. तर इथं सगळे पॅसेंजर्स आपण पाहतोय समोर आपल्या गाडीमधले, तर वेटिंगसाठी उभे आहेत. तर बघू आपल्याला कुठली गाडी मिळते. तर खरं तर आपल्याला या व्हिडिओमध्ये सगळ्यात माझं मुख्य दाखवायचं होतं ते म्हणजे आपला आंबा घाट, तो मी आपल्याला दाखवलेला आहे. आणि पावसाची जी मजा होती ना रत्नागिरीपासून, तर आपण पाली म्हणता येईल किंवा साखरपा म्हणता येईल, तिथपर्यंत आंबा घाटपर्यंत खूप मजा आली पावसात सुद्धा. तर झाला आता इथून आता आपला प्रवास असणार आहे, त्याच्यानंतर कराड, सातारा आणि मग स्वारगेट. आता बघूयात स्वारगेटला किती वाजेपर्यंत पोहोचतोय. आणि सध्या आतापर्यंत आपण 133 किलोमीटरचा टप्पा पार केला आहे, अजून 233 बाकी आहे, म्हणजे 366 किलोमीटर टोटल. बघूयात आता 6.25 तास लागले तिथं 133 किलोमीटरसाठी. आणि फायनली आपल्याला ही समोरची शिवशाही दिसते, पणजी ते पुणे पिंपरी चिंचवड, ही ॲडजस्ट करून दिली आहे दादानी आणि पुढचं सीट भेटले. तर चला जाऊयात आतमध्ये. चला चला पुढे जा. हा चला चला. कसं वाटतंय? एवढे हाल झाले. ट्रेन मध्ये बसलो ट्रेन फेल, बस मध्ये बसलो बस फेल. पण जो होत आहे आजची केले होत आहे. आम्हाला वाटलं आता भेटती का नाही गाडी, कारण की 1-2 तास लेट होती दुसरी गाडी भेटायला, पण भेटली आहे नशिबाने. जेव्हा असे अनुभव तुमच्यासोबत घडतात ना, तेव्हा तुम्हाला कळतं की अशा वेळेस कसं प्रिपेअर झालं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ना, पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. फार
सकाळी 11:15 वाजता निघलो होतो, आता वाजलेत 9. किती टाइम झाला प्रवास करतोय, संपायचं नाव घेत नाही. असं वाटतंय नुसतं दिवस रात्र प्रवासच चालू आहे. तर बघू आत्ता कराडच्या पुढं आलोय आणि इकडे या साईडला हॉटेल बघताय श्रावणी शाकाहारी म्हणून. तर आता इथं जेवणासाठी थांबली आहे गाडी 15-20 मिनटं. खायची तर काही इच्छा नाही, पण बघू आता काय भेटलं तर घेऊयात थोडंफार. आपली बस बघा इकडे थांबली. तर आत्ताच जेवण झालं आपलं. जेवण आपण लाईटच जसं मी सांगितलं तसंच घेतलं होतं. दाल खिचडी आणि भाऊने घेतलं होतं फ्राईड राईस. तर दोघांची किंमत होती 150-150 रुपये, जे की रिजनेबल वाटली कारण क्वांटिटी चांगली होती आणि क्वालिटी पण तशीच होती. तर आपण हॉटेल बघू शकता पुन्हा एकदा. आधी पण दाखवलं होतं मी, चांगलं आहे हॉटेल. आता याच्यानंतर सातारा काय आपली गाडी स्टॉप घेणार नाही, बायपास करणार आहे साताऱ्याला. मग आपण डायरेक्ट आता पुण्यातच भेटूयात आणि या व्हिडिओचा शेवट करूयात. बारा वाजून 48 मिनटं झालेत, म्हणजे जवळजवळ 13.5 तास. हो मंडळी, 13.5 तास प्रवास करत रत्नागिरी ते पिंपरी चिंचवड एस टी स्टँड आपण पाहताय पोचलोय. 300 किती झाला किलोमीटर? 30 प्लस पिंपरी चिंचवड 366 प्लस आता हे 10-15 धरून चाला, म्हणजे 370-80 किलोमीटर प्रवास झालेला आहे. आपल्याला हा व्हिडिओ आणि हे एफर्ट्स कशाही प्रकारे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर चला मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.